ओके, आज आपलं थर्ड लेक्चर आहे केमिस्ट्रीचा. फ्रॉम बेसिक कन्सेप्ट अप टिल नाउ 7 points are completed. Today we are going to start next one, number 8. So point number 8 is types of carbon atom. Types of carbon atom or nature of carbon atom. Types of carbon atom or nature of carbon atom. So remember, there are 4 types of carbon atom. कार्बनला 4 प्रकारचं नेचर आहे. 4 types of carbon. Which are that? Primary carbon atom, secondary carbon atom, tertiary carbon atom, and quaternary carbon atom. Primary carbon atom is denoted by 1 degree. Secondary carbon atom means 2 degree. Tertiary carbon means 3 degree. And quaternary carbon atom means 4 degree. So now question is that what is meant by primary carbon atom, what is meant by secondary, what is meant by tertiary, and what is meant by quaternary. So let us see one by one. Number 1, primary carbon atom. Primary carbon atom or 1 degree carbon atom. Primary carbon atom means 1 degree carbon atom. प्रत्येकाची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स होतील. प्रत्येक पार्ट आपल्याला व्यवस्थित क्लिअर होईल. So how to define primary carbon atom? What are primary carbon atoms? A carbon which is bonded to or attached to only one carbon atom. Only one carbon atom or non-carbon atom is called as primary carbon atom. काय डेफिनेशन सांगितली? A carbon atom which is bonded to or attached to only one carbon atom or non-carbon atom, it is called as primary carbon atom. 1 degree carbon atom. कोणत्या कार्बन ॲटमला प्रायमरी कार्बन ॲटम म्हणावं? जो कार्बन दुसऱ्या एका कार्बनला जोडलेला असतो किंवा नन कार्बनला जोडलेला असतो त्याला म्हणतात प्रायमरी कार्बन ॲटम. सो फॉर एक्झाम्पल नंबर 1, all of you know that ethane is the second member of alkane series. Molecular formula of ethane is C2H6. Structural formula, ethane चं स्ट्रक्चर आपण कसं लिहू शकतो? Means by splitting can be written as CH3 single bond CH3. So remember, in ethane this carbon atom is bonded to how many carbon atom? हा कार्बन इकडे एका कार्बन ॲटमला जोडलेला आहे म्हणून तो प्रायमरी आहे. 1 degree. What about this carbon atom? हा कार्बन इकडे एका कार्बनला जोडलेला आहे. नो डाऊट हा सुद्धा कार्बन प्रायमरी कार्बन ॲटम आहे. और वन मोर एक्झाम्पल, प्रोपेन इज द थर्ड मेंबर ऑफ अल्केन सिरीज. प्रोपेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C3H8. बाय स्प्लिटिंग कॅन बी रिटन ॲज, प्रोपेनला आपण स्प्लिट अप करून कसं लिहू शकतो? CH3 CH2 CH3. So in the structure of propane
हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रायमरी? लक्षात घ्या, डेफिनेशन काय सांगितलं आपण प्रायमरी कार्बन साठी? जो कार्बन एका कार्बनला जोडलेला असतो किंवा नन कार्बनला जोडलेला असतो त्याला प्रायमरी म्हणतात. 1 बाय 1 चेक करा. हा कार्बन किती कार्बनला जोडलेला आहे? इकडे, हा इकडे 1, म्हणून हा झाला प्रायमरी 1 डिग्री. What about this carbon atom? Yes, this is also attached to, bonded to, joined to another only one carbon atom. हा सुद्धा झाला primary carbon atom. Now what about carbon of CH2? हा carbon atom primary आहे का? नाही. हा कार्बन प्रायमरी कार्बन ॲटम नाही, कारण तो आपल्या डेफिनेशन मध्ये येत नाही आहे. आपली डेफिनेशन काय? अ कार्बन विच इज बॉन्डेड टू अनदर ओनली वन कार्बन ॲटम और नन कार्बन ॲटम. हा एका कार्बनला जोडलेला आहे का? नाही, हा 2 कार्बनला जोडलेला आहे, म्हणून हा प्रायमरी नाही. वन मोर एक्झाम्पल, रिमेंबर मीथेन. व्हॉट इज मीन बाय मीथेन? मीथेन इज द फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन सीरीज CH4 or can be written in this way. याला आपण असं लिहू शकतो HCH3. HCH3 means CH4. लक्षात घ्या, मिथेन मधला प्रायमरी कार्बन ॲटम हा प्रायमरी कार्बन आहे. दिस इज प्रायमरी कार्बन. व्हाय दिस इज प्रायमरी कार्बन ॲटम? कारण आपण डेफिनेशन काय सांगितलंय? अ कार्बन विच इज बॉन्डेड टू अनदर ओनली वन कार्बन ॲटम और नन कार्बन ॲटम. ही नन कार्बन वाली केस आहे, म्हणून हा कार्बन ॲटम प्रायमरी आहे. लक्षात घ्या, मिथेन मधला कार्बन सुद्धा प्रायमरी आहे. मग आपण काय म्हणू शकतो? रिमेंबर, टर्मिनल कार्बन ॲटम्स आर ऑलवेज प्रायमरी. टर्मिनल म्हणजे टोकाला असणारे. टोकाचे कार्बन हे नेहमी करता प्रायमरी कार्बन ॲटम असतात. इज इट क्लिअर व्हॉट इज मीन बाय प्रायमरी कार्बन? वन मोर पॉइंट, रिमेंबर, जसे प्रायमरी कार्बन ॲटम्स असतात तसे प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स असतात. प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स. प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स. मग प्रायमरी हायड्रोजन कोणाला म्हणावं? हायड्रोजन विच इज बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन ॲटम. जे हायड्रोजन प्रायमरी कार्बनला 1 डिग्री कार्बनला जोडलेले असतात त्याला प्रायमरी हायड्रोजन म्हणतात. सपोज दॅट आपल्याला असा क्वेश्चन विचारला, इन इथेन हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स आर प्रायमरी? आपला आन्सर काय असणार? प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स किती आहेत म्हटलं तर आन्सर असेल 3 plus 3. 6 hydrogen atoms are primary. 3 plus 3. आणि जर क्वेश्चन असा असेल, इन इथेन हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रायमरी? लक्षात घ्या, 1 2 कार्बन ॲटम्स आर primary and 6 hydrogen atoms are primary. In the structure of propane, how many carbon atoms are present? 1 2. प्रायमरी कार्बन 2 आहेत आणि प्रायमरी हायड्रोजन किती आहेत? या कार्बनकडे असणारे 3 प्लस या कार्बनकडे असणारे 3. अगेन प्रोपेन also contain 6 प्रायमरी हायड्रोजन ॲटम. सो रिमेंबर, जसे प्रायमरी कार्बन ॲटम असतात तसेच प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स असतात. So in methane, how many primary carbon? 1. How many primary hydrogen? 4. So remember, there are 4 types of carbon atom. Number 1 is primary carbon atom. Second type, secondary carbon atom. दूसरा प्रकार आहे secondary carbon atoms, or it is also called as a 2 degree carbon atom. Secondary carbon atom or 2 degree carbon atom. How to define secondary carbon atom? Very simple definition.
a carbon which is bonded to, which is attached to, which is joined to another two carbon atom, त्याला सेकंडरी कार्बन ॲटम म्हणावं. थोडक्यात ज्या कार्बनला दुसरे दोन कार्बन जोडलेले असतात त्याला सेकंडरी कार्बन ॲटम म्हणतात. A carbon which is bonded to two another carbon atoms, it is called as secondary carbon atom. त्याला सेकंडरी कार्बन ॲटम म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता आपण घेतला होता प्रोपेन. सी दिस इज प्रोपेन, CH3 CH2 CH3. लक्षात घ्या, या अगोदरच्या लेक्चर मध्ये मी आपल्याला फर्स्ट 10 मेंबर्स ऑफ अल्केन सिरीज त्याचं स्प्लिटिंग दिलेलं आहे. नेम, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्प्लिटिंग हे सगळ्यांना बाय हार्ट पाहिजे. आपण अजून जर कोणी ते बाय हार्ट केलेलं नसेल तर करावं, कारण आणि प्रत्येक अल्केनचा इथे काम पडत असतं नेहमीच, म्हणून ते माहिती असले पाहिजे. मी प्रोपेन म्हटलं की पटकन हे स्ट्रक्चर तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. हा प्रोपेन आहे. यात आहे का कोणता कार्बन ॲटम सेकंडरी? कारण आपण डेफिनेशन काय सांगितलंय, अ कार्बन विच इज बॉन्डेड टू अनदर टू कार्बन ॲटम. चेक करा वन बाय वन. दिस कार्बन ॲटम जॉइन टू अनदर हाऊ मेनी कार्बन? वन. म्हणजे हा सेकंडरी आहे का? नाही. दिस वन बॉन्डेड टू अनदर ओनली वन, हाही सेकंडरी नाही. बट रिमेंबर, हा जो सेंटर वाला CH2 चा कार्बन आहे हा दोन कार्बनला जोडलेला आहे म्हणून हा सेकंडरी कार्बन आहे. अँड रिमेनिंग टू कार्बन जे टर्मिनलला आहेत हे दोघेही प्रायमरी आहेत. सो इन प्रोपेन हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर सेकंडरी? वन. आणि प्रायमरी कार्बन किती आहेत? हे दोन प्रायमरी आहेत. आणि हा सेंटर वाला, हा जो CH2 वाला आहे तो सेकंडरी आहे, कारण तो दुसऱ्या दोन कार्बनला जोडलेला आहे म्हणून त्याचं नेचर आहे सेकंडरी कार्बन ॲटम. A carbon which is bonded to, a carbon which is joined to another two carbon atom, it is called as secondary. मग लक्षात घ्या, CH3 चा कार्बन हा always primary. Carbon of CH3 is always primary, and carbon of CH2 is always secondary. CH2 चा कार्बन हा नेहमी करता सेकंडरी असतो. आपल्याला हा पॉइंट अजून मोर क्लिअर होण्यासाठी अजून एक एक्झाम्पल, वन मोर एक्झाम्पल. ऑल ऑफ यू नो दॅट फोर्थ मेंबर ऑफ अल्केन सिरीज, आठवलं का? काय नाव आहे त्याचं? ब्युटेन. Butane is the fourth member. What is the molecular formula? C4H10. त्याला स्प्लिट अप करून कसं लिहितात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे लक्षात घ्या. स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिण्याचा किंवा स्प्लिटिंग लिहिण्याचा अल्केनचा रूल काय आहे? सुरुवातीला आणि शेवटी नेहमी करता CH3 ग्रुप असतो. सो स्टार्ट विथ CH3, क्लोज विथ CH3. CH3 CH2 CH2 CH3. याचं नाव आहे N ब्युटेन. रिमेंबर, याच्या नावामध्ये Nच का आलं किंवा या N चा काय अर्थ आहे? N चा अर्थ, N मीन्स नॉर्मल. नॉर्मल मीन्स सर्व कार्बन ॲटम एका सरळ रेषेमध्ये असणे. ऑल द कार्बन ॲटम्स मस्ट बी प्रेझेंट इन अ कंटिन्युअस सिक्वेन्स, then it is called as N. आता चेक करा, यात किती कार्बन प्रायमरी आहेत, किती कार्बन सेकंडरी आहेत? काय सेकंडरी कार्बनचे डेफिनेशन? अ कार्बन विच इज बॉन्डेड टू अनदर कार्बन ॲटम. किंवा सोप्या भाषेमध्ये जो CH2 चा कार्बन ॲटम असतो त्याला सेकंडरी कार्बन म्हणतात. मग आपल्याला किती CH2 ग्रुप दिसतात इथे? दोन. मग CH2 चा कार्बन ॲटम हा सेकंडरी. सो नो डाऊट हाही सेकंडरी आहे, हाही सेकंडरी आहे. वाय? कारण तो आपली डेफिनेशन सॅटिस्फाय करतो. अ कार्बन विच इज बॉन्डेड टू अनदर टू कार्बन. हाही कार्बन दोन कार्बनला जोडलेला आहे
म्हणून ते दोघे सेकंडरी झाले. टर्मिनलचे कार्बन ॲटम कधीही सेकंडरी किंवा टर्शियरी असत नाहीत, ते प्रायमरी असतात. बिकॉज इट इज जॉईंट टू अनदर ओनली वन कार्बन ॲटम, म्हणून हे दोन प्रायमरी झाले. मीन्स इन द स्ट्रक्चर ऑफ एन ब्यूटेन हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर सेकंडरी? 2. 2 कार्बन सेकंडरी. प्रायमरी कार्बन किती आहेत? 2. हे CH3 वाले प्रायमरी कार्बन ॲटम आहेत. वन मोर पॉइंट लक्षात घ्या, जसे सेकंडरी कार्बन ॲटम असतात तसे सेकंडरी हायड्रोजन ॲटम असतात. सेकंडरी हायड्रोजन ॲटम. व्हॉट इज मीन बाय सेकंडरी हायड्रोजन ॲटम? जर आपल्याला प्रायमरी हायड्रोजन म्हणजे काय ते जर कळालं असेल तर सेकंडरी हायड्रोजन सुद्धा समजणार. व्हेरी सिंपल पॉइंट, सिंपल डेफिनेशन. सेकंडरी हायड्रोजन कोणाला म्हणावं? सेकंडरी कार्बन ॲटमला जे हायड्रोजन जोडलेले असतात त्याला सेकंडरी हायड्रोजन म्हणतात. हायड्रोजन ॲटम बॉन्डेड टू सेकंडरी कार्बन ॲटम आर कॉल्ड ॲज secondary hydrogen. So remember, these two hydrogen atoms plus these two hydrogen atoms म्हणजे N ब्यूटेन मध्ये टोटल सेकंडरी हायड्रोजन किती आहेत? 2 + 2 4. जर आपल्याला क्वेश्चन विचारला की N ब्यूटेन मध्ये प्रायमरी हायड्रोजन किती आहेत? हा प्रायमरी कार्बन आहे, हे प्रायमरी हायड्रोजन 3 + 3 6. प्रायमरी कार्बन किती आहेत? 1 2. आर यू गेटिंग द मीनिंग ऑफ प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन? कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेवा. एक्झाम मध्ये याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स विचारले जातात. एंट्रन्स मध्ये नीट असेल, सीईटी असेल, जेई असेल, एखाद्या कंपाऊंडचं नाव किंवा स्ट्रक्चर दिलं जातं, मग त्यातनं ते आयडेंटिफाय करायला सांगतात. The given structure contained so many primary carbon, secondary hydrogen, tertiary, whatever. मग त्यातला करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो. So is it clear what is by primary carbon atom and secondary carbon atom? Similarly, primary hydrogen atom and secondary hydrogen. One more example. Normal pentane, N-pentane. Remember, pentane is the fifth member of alkane series. त्याला आपण split up करून असं लिहितो. CH3, CH2, 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 CH3. चेक करा, 5 कार्बन झाले. 1 2 3 4 5. N पेंटेन. N म्हणजे नॉर्मल. नॉर्मल म्हणजे सर्व कार्बन ॲटम एका सरळ रेषेमध्ये असणे. दॅट इज N. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रायमरी? दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, CH3 चा कार्बन हा ऑलवेज प्रायमरी असतो. दुसरा, a carbon which is bonded to another only one carbon or none carbon, it is called as primary. जे स्ट्रेट वे हे दोन कार्बन ॲटम प्रायमरी झाले. 1 डिग्री म्हणजे प्रायमरी. किती सेकंडरी कार्बन ॲटम आहेत या स्ट्रक्चर मध्ये? CH2 चे कार्बन ॲटम हे सेकंडरी कार्बन असतात. मग किती CH2 आहेत? 3. म्हणजे हे 3 कार्बन ॲटम झाले सेकंडरी. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये आपल्याला प्रायमरी कार्बन ॲटम विचारला का प्रायमरी हायड्रोजन विचारला ते नीट काळजीपूर्वक वाचायचं असतं. आता इथे जर आपल्याला क्वेश्चन विचारला सेकंडरी कार्बन किती आहेत? आन्सर झाले 3. 1 2 3. हे 3 कार्बन सेकंडरी आहेत. अँड हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर, हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स आर सेकंडरी? सेकंडरी हायड्रोजन किती आहेत? हे 2 + 2 4 + 2 6. 6 hydrogen atoms are secondary. So up till now 2 types are completed. Primary carbon atom and secondary carbon atom with example आपल्याला क्लियर झाला. Now next one, third type. तिसरा जो टाइप आहे त्याला म्हणतात टर्शरी कार्बन ॲटम. टर्शरी कार्बन ॲटम मीन्स 3 डिग्री कार्बन ॲटम. लक्षात घ्या,
हे व्हिडिओ लेक्चर्स ऐकताना आपण काही लिहून येऊ नये. नोट्स आपल्याला PDF फॉर्ममध्ये प्रिंटेड किंवा हँड रिटन त्याचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती हे मिळणार आहे. ते बघून आपण व्यवस्थित प्रत्येक पॉईंट प्रत्येक फॉर्म्युला नोटबुकमध्ये लिहायचा आहे. कारण ऑर्गॅनिकला फॉर्म्युलेची संख्या जास्त असल्यामुळे लिहिण्याची प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स जरी PDF फॉर्ममध्ये दिल्या असल्या तरी स्वतःच्या अक्षरात स्वतःच्या नोटबुकमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय हा सब्जेक्ट येणार नाही. सो बी केअरफुल. हाऊ टू डिफाईन टर्शरी कार्बन ॲटम. नेक्स्ट टाईप, थर्ड टाईप. जर तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरीचे डेफिनेशन समजली असेल, टर्शरी तुम्ही स्वतः डिफाईन करू शकता. कॅन यू डिफाईन टर्शरी कार्बन? अ कार्बन विच इज बॉन्डेड टू a carbon which is bonded to how many carbon atoms? Another 3 carbon atoms. जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडलेला असतो त्याला टर्शरी कार्बन ॲटम म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन ॲटम. A carbon which is bonded to another 3 carbon, it is called as tertiary carbon atom. For example, with this example you can understand very easily what is by tertiary carbon. मी इथे एका कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहितोय, स्ट्रक्चर काढतोय, तो आपल्यासाठी नवीन नाही. अगदी पहिल्या लेक्चरमध्ये बेसिक कन्सेप्टच्या याची आपली भेट झालेली आहे. शक्यता आहे काही विद्यार्थ्यांच्या या कंपाऊंडचं नाव लक्षात असेल, बरेच जण विसरलेले सुद्धा असू शकतात. काय नाव आहे या कंपाऊंडचं? चेक करा. टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4. हायड्रोजन किती आहेत? 3 + 3 6 + 3 9 + 1 10. आता लक्षात घ्या. इफ कार्बन ॲटम्स आर 4 अँड हायड्रोजन ॲटम्स आर 10, डोळे झाकून त्याला ब्युटेन म्हणावं. ब्युटेन इज द 4th मेंबर ऑफ अल्केन सीरीज. हा ब्युटेन आहे. हा ब्युटेन आहे. हा एन ब्युटेन आहे का? मी जर याला म्हटलं की हा एन ब्युटेन चालेल का? नो, रॉंग आन्सर. हा ब्युटेन आहे परंतु एन ब्युटेन नाही. का एन ब्युटेन नाही? नो डाऊट कार्बन 4 आहेत, हायड्रोजन 10 आहेत, परंतु सर्व कार्बन स्ट्रेट लाईन मध्ये कंटिन्युअस सिक्वेन्स मध्ये आहेत का? नाही. म्हणून हा एन ब्युटेन नाही. देयर इज अ ब्रांचिंग ॲट सेकंड कार्बन. लक्षात घ्या, सेकंड कार्बनला जेव्हा जेव्हा CH3 चं ब्रांचिंग असतं इट इज कॉल्ड एज आयसो. म्हणून याचं नाव आहे आयसोब्युटेन. लक्षात घ्या, मेन टार्गेट आपलं एन किंवा आयसो शिकण्याचं सध्या नाही आहे. मेन पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा आहे टर्शरी कार्बन काय, टर्शरी हायड्रोजन काय. काय डेफिनेशन आहे? अ कार्बन विच इज बॉन्डेड टू 3 अनदर कार्बन ॲटम. मग यात आपल्याला असा कोणता कार्बन दिसतोय की जो 3 कार्बनला जोडलेला आहे? हा आहे का? नो, इट इज बॉन्डेड टू 1 कार्बन. हा कार्बन किती कार्बनला जोडलेला? एकाला. हा इकडे एकाला. म्हणजे हे CH3 वाले सगळे कार्बन काय झाले? ते प्रायमरी कार्बन आहेत. CH3 वाले कार्बन हे ऑलवेज प्रायमरी असतात. मग हा जो इथे आता उरलेला आहे तो चेक करा. कार्बन ऑफ CH, it is bonded to another 3 carbon atom. 1 2 3. म्हणून याचं नेचर आहे टर्शरी. त्याला कसं डिनोट करतात? 3 डिग्री कार्बन ॲटम. अ कार्बन which is bonded to another 3 carbon, it is called as a tertiary carbon. रिमेंबर, जसा टर्शरी कार्बन असतो तसा टर्शरी हायड्रोजन असतो. टर्शरी कार्बनला जो हायड्रोजन जोडलेला असतो त्याला टर्शरी हायड्रोजन म्हणतात. मीन्स इन द स्ट्रक्चर ऑफ आयसोब्युटेन हाउ मेनी टर्शरी हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट? 1 टर्शरी हायड्रोजन. टर्शरी हायड्रोजन किती आहेत या स्ट्रक्चर मध्ये? 1. आणि टर्शरी कार्बन किती आहे? हाउ मेनी टर्शरी कार्बन? टर्शरी कार्बन ॲटम आल्सो 1. म्हणजे या कंपाऊंड मध्ये, या स्ट्रक्चर मध्ये एकच टर्शरी कार्बन आहे आणि एकच टर्शरी हायड्रोजन आहे. लक्षात घ्या, आपण कुठलं आर्टिकल शिकतोय? टाइप्स ऑफ कार्बन ॲटम और नेचर ऑफ कार्बन ॲटम. अप टिल नाउ
Three types are completed: primary, secondary and tertiary. Now next and last one, quaternary carbon atom, number 4. Quaternary carbon atom or it is also called as 4-degree carbon atom. So what is my quaternary carbon atom? A carbon which is bonded to, joined to, attached to another 4 carbon atom, it is called as quaternary carbon atom. With this example you can understand very easily what I mean by quaternary carbon atom. मी इथे एका कंपाऊंडचं स्ट्रक्चर काढतोय. याचं नॉमेनक्लेचर, नाव सुद्धा हळूहळू आपल्याला सांगता आलं पाहिजे. तुम्ही नोट्स मध्ये स्ट्रक्चर काढताना हे जे बॉन्ड आहेत, मी पुन्हा पुन्हा हा मुद्दा सांगतोय ते नीट लक्षात घ्या. इट मस्ट बी प्रेझेंट इन बिटवीन कार्बन अँड कार्बन. हा सिंगल बॉन्ड सी आणि सी मध्येच असावा. चेक करा, यात टोटल कार्बन आपल्याला किती दिसत आहेत? 1 2 3 4 आणि हा 5. हा प्रोपेन आहे का? नाही, कारण प्रोपेन मध्ये 3 कार्बन ॲटम असतात. हा ब्युटेन आहे का? नो, नॉट ॲट ऑल. व्हाय? ब्युटेन हॅविंग 4 कार्बन ॲटम. मग हा पेंटेन आहे का? होय, हा पेंटेन आहे. हा एन पेंटेन आहे का? नाही, एन म्हटलं की सर्व कार्बन सरळ रेषेत पाहिजे. हा आयसो आहे का? नाही, आयसो म्हटलं की सेकंड कार्बनला फक्त एकच CH3 पाहिजे. इथे 2 आले, आयसो म्हणतात. याचं नाव आहे निओपेंटेन. आता लक्षात घ्या, या निओ शब्दाचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये क्वाटर्नरी कार्बन ॲटम असतो त्याला निओ कार्बन म्हणतात. व्हॉट बाय क्वाटर्नरी कार्बन? अ कार्बन विच इज बॉन्डेड टू अनदर 4 कार्बन ॲटम्स. असा कार्बन की जो दुसऱ्या 4 कार्बनला जोडलेला आहे त्याला क्वाटर्नरी कार्बन ॲटम म्हणतात, त्याला निओ म्हणतात. म्हणून याचं नाव आहे निओपेंटेन. मग या स्ट्रक्चर मध्ये हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर क्वाटर्नरी? असे किती कार्बन आहेत की ज्याला 4 कार्बन जोडलेले आहेत? ओनली 1. हा सेंटर वाला, हा क्वाटर्नरी कार्बन ॲटम आहे. क्वाटर्नरी कार्बन ॲटम म्हणजेच 4-डिग्री कार्बन ॲटम. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रायमरी कार्बन असतात, प्रायमरी हायड्रोजन असतात. सेकंडरी कार्बन ॲटम असतात, सेकंडरी हायड्रोजन ॲटम असतात. टर्शियरी कार्बन ॲटम असतात, टर्शियरी हायड्रोजन ॲटम असतात. परंतु क्वाटर्नरी हायड्रोजन नसतात, किंवा पॉसिबल नाही आहे. व्हाय? बिकॉज व्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम इज 4. जर त्याला दुसरे कार्बन 4 जोडलेले असतील तर परत हायड्रोजन असण्याचा प्रश्नच येत नाही आहे. कार्बनची व्हॅलेन्सी काही 5 होऊ शकत नाही, म्हणून इथे आपण H जॉईन करू शकत नाही. मीन्स क्वाटर्नरी हायड्रोजन इज नॉट पॉसिबल. आर यू गेटिंग? आर्टिकल नंबर 8, पॉइंट नंबर 8, टाइप्स ऑफ कार्बन ॲटम. कार्बनच्या किती टाइप आहेत? कार्बनला किती नेचर आहेत? 4. कोणते कोणते? प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम अँड टर्शियरी कार्बन ॲटम अँड क्वाटर्नरी कार्बन ॲटम. याचे काही प्रॉब्लेम्स घेतले तर आपल्याला लक्षात येतील की एक्झाममध्ये आपल्याला कशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. एक प्रॉब्लेम मी आपल्याला इथे लिहून दाखवतोय, घेऊन दाखवतोय, समजावून दाखवतोय आणि नोट्समध्ये तशा टाईपच्या अजून एक 2 3 4 प्रॉब्लेम आपल्याला दिले असतील. म्हणजे तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करू शकाल की त्यात किती प्रायमरी कार्बन आहेत, किती प्रायमरी हायड्रोजन. सो फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम नंबर 1, मी इथे स्ट्रक्चर काढतोय ते आपण व्यवस्थित ऑब्झर्व करा. CH3, CH, CH2, CH2, C, CH3, CH3, हा CH3 आणि इथे सुद्धा ब्रांच ऑफ CH, CH3. एक्झाम मध्ये आपल्याला असा क्वेश्चन विचारला जातो, सपोज दॅट दिस स्ट्रक्चर इज गिवन टू यू. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स
are in this structure, how many carbon atoms are primary, secondary, tertiary and quaternary? Or they may ask in this structure, how many primary hydrogen atoms, how many secondary hydrogen and how many tertiary hydrogen atoms are present? So let us see one by one. पहिल्यांदा आपण कार्बनचा विचार करू. चला, तुम्ही सांगू शकता, विचार करू शकता, बोला. या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला प्रायमरी कार्बन ॲटम्स किती दिसत आहेत? रिमेंबर, डेफिनेशन विचारायचा नाही. कार्बन ऑफ CH3 इज ऑलवेज प्रायमरी. टर्मिनल कार्बन ॲटम नेहमी प्रायमरी असतात. A carbon which is bonded to another only one carbon atom or non carbon atom, it is called as primary. मग तुम्हाला इथे किती CH3 ग्रुप दिसतात ते काउंट करा. लक्षात घ्या, हा प्रायमरी कार्बन ॲटम आहे, हा सुद्धा प्रायमरी कार्बन आहे, हा सुद्धा प्रायमरी कार्बन आहे. दिस इज आल्सो प्रायमरी कार्बन ॲटम, दिस इज आल्सो प्रायमरी कार्बन ॲटम. म्हणजे टोटल किती झाले? 1 2 3 4 5. एंट्रन्स मध्ये, नीट मध्ये, जेई मध्ये, सीईटी असे क्वेश्चन असतात. मग किती आहेत प्रायमरी कार्बन ॲटम? टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम 5. आणि जर आपल्याला क्वेश्चन विचारला असता टोटल प्रायमरी हायड्रोजन किती आहे, चेक करा. प्रायमरी हायड्रोजन किती आहेत? हे 3 प्लस 3 6 प्लस 3 9 प्लस 3 12 प्लस 3 15. मग 5 लिहायचे का 15 लिहायचे? प्रश्न काय विचारला, नीट लक्ष द्यावं. की आपल्याला नसतं, एंट्रन्स मध्ये खूप घाई गडबड असते, टेन्शन असतं, ते घ्यायचं नाही. आपल्याला प्रायमरी कार्बन विचारले का प्रायमरी हायड्रोजन विचारले हे नीट समजून घ्या. प्रायमरी हायड्रोजन विचारले तर आन्सर वेगळा असेल, म्हणजे ते असेल 5 × 3 15 आणि प्रायमरी कार्बन म्हटलं तर 5. चला, तुम्ही सुद्धा विचार करा. हाऊ मेनी सेकंडरी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट? सेकंडरी कार्बन ॲटम्स किती आहे? रिमेंबर, कार्बन ऑफ CH2 इज सेकंडरी. आताच झालं आपल्याला. मग किती CH2 ग्रुप दिसतात तुम्हाला इथे? 2. हाई कार्बन सेकंडरी आहे, हाई कार्बन सेकंडरी आहे. वाय? का? हे का कळणं फार गरजेचं आहे. काय डेफिनेशन सांगितले मी आपल्याला? व्हॉट इज बाय सेकंडरी कार्बन? अ कार्बन विच इज बॉन्डेड टू अनदर 2 कार्बन. जो दोघांना जोडलेला, हे दोघं इकडे, हा एक ना एक, म्हणून हा सेकंडरी आहे. सिमिलरली हाय 2 कार्बनला जोडला, हा एक आणि इकडचा आहे. मग सेकंडरी कार्बन किती झाले? 2. जर क्वेश्चन विचारला सेकंडरी हायड्रोजन किती आहे, आपला आन्सर काय असेल? 2 + 2 4. सेकंडरी कार्बनला जे हायड्रोजन जोडलेले असतात त्याला सेकंडरी हायड्रोजन म्हणतात. चला चेक करा. टर्शरी कार्बन किती आहेत? हाऊ मेनी टर्शरी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन दिस स्ट्रक्चर? What is my tertiary carbon? A carbon which is bonded to another 3 carbon, त्याला टर्शरी म्हणावं. हा कार्बन टर्शरी आहे का? नाही. का नाही? इट इज बॉन्डेड टू 4 कार्बन. 1 2 3 4. हा टर्शरी नाही. याच्याबद्दल आपली कॉमेंट झालेली आहे. राहिला फक्त हा कार्बन. हा आहे का टर्शरी? येस. वाय? This carbon atom is bonded to another 3 carbon. 1 2 3. म्हणून हा टर्शरी आहे. त्याला अशी सुद्धा पद्धत आहे, 3 डिग्री. 3 डिग्री म्हणजे टर्शरी. मग टर्शरी कार्बन किती झाले? 1. आणि टर्शरी हायड्रोजन किती आहे? 1. हाऊ मेनी क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट? क्वाटर्नरी किती आहे? क्वाटर्नरी कार्बन म्हणजे व्हॉट इज बाय क्वाटर्नरी, ज्याला आपण नियो म्हणतो. ज्या कार्बनला अजून 4 कार्बन जोडलेले असतात त्याला क्वाटर्नरी कार्बन म्हणावं. हा कार्बन, याला 4 कार्बन जोडलेले आहेत, 1 2 3 4, म्हणून हा झाला क्वाटर्नरी. क्वाटर्नरी कार्बन किती आहे? 1. क्वाटर्नरी हायड्रोजन, क्वाटर्नरी हायड्रोजनच नसतो. लक्षात घ्या, का नसतो क्वाटर्नरी हायड्रोजन? कारण बेसिक कन्सेप्ट पहिल्या लेक्चर मध्ये आपल्याला झालं. व्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम किती आहे? 4. व्हॅलेन्सी 4 असणे म्हणजे त्याला 4 ग्रुप जोडलेले असणे. आता जर इथे याला 4 कार्बन ऑलरेडी जोडलेले आहेत तर पुन्हा 5वा बॉन्ड पॉसिबल आहे का? नाही, तो नसतोच. कारण त्याची संयुजा, त्याची व्हॅलेन्सी 4 आहे.
म्हणून क्वाटर्नरी हायड्रोजन कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये नसतो, याच नाही कोणते. आता इथे आपला हा एकच प्रॉब्लेम झाला. ॲक्च्युली प्रॅक्टिससाठी बरेच प्रॉब्लेम आहेत, पण हे जे प्रॅक्टिसचे प्रॉब्लेम आहेत ना, ते मी आपल्याला आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावरती देईल. कारण इथे ते एक तर टाईम कन्झ्युमिंग होईल आणि ते जास्त मिनिटांचं लेक्चर झालं की तिकडे ते लोड होण्यासाठी वेळ लागतो, प्रॉब्लेम होतो. एक प्रॉब्लेम मी आपल्याला समजून दिलेला आहे, पण तुम्हाला अजून जास्त क्लिअर होण्यासाठी, प्रॅक्टिस होण्यासाठी मी बाकीचे प्रॉब्लेम्स आपल्या व्हॉट्सअपवरती टाकेल आणि त्याचे आन्सर्स तुम्ही मला करून दाखवायचे. तिथेच मी तुम्हाला राईट रॉंग आहे की नाही ते समजून सांगेल. सो इन दिस वे आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एक आर्टिकल कंप्लीट करू शकलो. कोणतं? टाईप्स ऑफ कार्बन ॲटम. बोला किती टाईप आहेत कार्बनच्या? 4. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला एक इम्पॉर्टंट आर्टिकल, इम्पॉर्टंट टेबल असणार आहे अल्किल ग्रुपचा. लक्षात घ्या, त्याच्यावरती तो टेबल आणि टॉपिक 1 मधला टेबल, संपूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यावरती डिपेंड आहे. राईट? ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातील त्या आपण व्यवस्थित ऑर्गॅनिकच्या सेपरेट नोटबुकमध्ये लिहाव्यात. आणि आपल्याला जर काही डाऊट असतील, काही शंका असतील, तर आपण जी आठवड्यातनं एक गुगल मीट ठेवलेली आहे त्याच्यामध्येही ते तुम्ही विचारू शकता. किंवा गुगल मीटमध्ये एखाद्या वेळेस फार फास्ट क्वेश्चन कोणी कोणी विचारतं, डायलॉग होतो, एखाद्याला तिथे विचारता आलं नाही, आपण व्हॉट्सअपवरती आपल्या डिफिकल्टी ग्रुपवर टाकू शकता किंवा पर्सनलवर सुद्धा टाकू शकता. त्यामुळे मनात कुठलाही शंका, किंतु परंतु ठेवायची नाही, मनात डिफिकल्टीज ठेवायचे नाही. त्या जरूर आम्हाला विचारा. मीडियम कुठला का असत नाही, गुगल मीटचा असेल, व्हॉट्सअपचा असेल, परंतु ते आपल्याला क्लिअर होतील आणि हळूहळू अभ्यासाला लागा. ओके, इट्स ऑल राईट. टुडे विल स्टॉप हिअर.